नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे जिज्ञासा या आपल्या YouTube चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आज मी आली आहे कृषी प्रदर्शनाला भेट द्यायला। श्री शिवाजी शिक्षण संस्थेने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे। चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। ज्याप्रमाणे संतांना माणसांमध्ये देव दिसला, त्याप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुखांना शेतकऱ्यांमध्ये देव दिसला। शेतकरी सुखी तर जग सुखी हा मंत्र त्यांनी नुसता जपला नाही, तर त्या दिशेने त्यांनी अभिजात कार्य देखील केले। शेतकरी हीच खरी देशाची शक्ती आहे असे समजून भारत कृषक समाजाद्वारे संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली। पुढे राजधानी दिल्लीत डॉक्टर पंजाबरावांनी 11 डिसेंबर 1959 ते 29 फेब्रुवारी 1960 या कालावधीत अपूर्व असे जागतिक कृषी प्रदर्शन भरविले। यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, पोलंड, फ्रान्स, ब्रिटन, कोरिया, इराण, सिलोन, मंगोलिया, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, जर्मनी इत्यादी राष्ट्रांनी सहभाग घेतला होता। 11 डिसेंबर 1959 पासून हे प्रदर्शन पाहण्यासाठी देश विदेशातून लाखो शेतकरी आले होते। भारत कृषक समाजाने शेतकऱ्यांसाठी हजारो राहुट्या उभारल्या होत्या। संपूर्ण दिल्ली शहराला यात्रेचे स्वरूप आले होते। लाखो कृषकांनी हा अपूर्व सोहळा अनुभवला। या प्रदर्शनाचे स्वरूप विराट होते। कृषी क्रांतीचा उषःकाल निश्चित होणार असा विश्वास त्यावेळी संपूर्ण शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाला। पंजाब पासून तर कन्याकुमारी पर्यंत शेतकऱ्यांचे जबरदस्त संघटन उभे झाले होते। पंजाबचे शेतकरी तर हमारा पंजाबराव पंजाबदा असे संबोधू लागले। त्यावेळेस खऱ्या अर्थाने कृषी क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली। एकंदरीत डॉक्टर पंजाबरावांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्याला जागतिक दर्जा मिळवून दिला, जगात मानाचे स्थान प्राप्त करून दिले। माझा शेतकरी शेतमजूर हा भारताचा राजा झाला पाहिजे हे भाऊसाहेबांचे स्वप्न होते।